नमस्कार मंडळी, कशा आहात? मी सुवंदन पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन प्रॉपर्टी बरोबर आणि एक सुंदर प्रोजेक्ट आज आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. जर तुम्ही कोकणामध्ये सेकंड होम शोधताय, तुम्हाला एक वेकेशन वीकेंडसाठी घर पाहिजे, तुम्हाला एक सेकंड होम पाहिजे जिकडे तुम्हाला निसर्गाचा आनंद घेता येईल आणि जिथून तुम्हाला बाकीच्या सोयीसुविधा ह्या जवळच्या अंतरावर भेटतील, उपलब्ध असतील, तर तसा एक टाउन प्लॅनिंगचा प्रोजेक्ट आज आपण तुम्हाला दाखवणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये. तर आपण आहोत आज दापोली मार्केटपासून 2 किलोमीटर अंतरावर फक्त, आणि इथून लाडघर बीच आहे 7 किलोमीटर अंतरावर. आणि हा जो प्रोजेक्ट आहे हा आहे दापोली बुरोंडी स्टेट हायवे टच. तर मी आता प्रोजेक्टचं नाव सांगतो तुम्हाला. आज आपण आलेलो आहोत अपरंत ग्रीन होम्सला. अपरंत ह्या शब्दाचा अर्थ हा श्री परशुरामांची भूमी असा होतो आणि त्यानुसारच हा प्रोजेक्ट डेव्हलप केला आहे. कारण इकडे ज्या सोयी सुविधा दिल्यात किंवा जी कन्स्ट्रक्शन क्वालिटी आहे ही एकदम उत्तम प्रकारची आहे. इथे तुम्हाला रेडी घरं भेटणार आहेत. आता फेज 1, फेज 2, फेज 3 असे कन्स्ट्रक्शन आहेत. त्याच्यामध्ये फेज 1 हा ऑलरेडी सोल्ड आउट आहे. फेज 2 हा इन प्रोसेस आहे, जो 2024 डिसेंबरपर्यंत कंप्लीट होईल. तेव्हा तुम्ही रेडी टू मूव्ह इन घरं असं प्रोजेक्ट तुम्हाला हँडओव्हर करण्यात येईल. तर डिसेंबर 2024पर्यंत पोझिशन आहे. तुम्ही आतापासून बुकिंग करू शकता, तुम्ही प्रॉपर्टी व्हिजिट करू शकता. तुम्हाला नक्कीच आवडेल, कारण रेडी प्रॉपर्टीज ह्या खूप कमी मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. तुम्हाला फक्त यायचं आहे, तुम्हाला सॅम्पल रो हाऊस बघायचं आहे, तुम्हाला इकडच्या ॲम्युनिटीज बघायच्या ज्या ऑलरेडी रेडी आहेत आणि तुम्हाला तुमचं घर बुक करायचं आहे. तर ही जी प्रॉपर्टी आहे ही टाउन प्लॅनिंग सँक्शन प्रॉपर्टी आहे आणि 4.5 एकरचं पूर्ण क्षेत्रफळ आहे. त्याच्यामध्ये हा प्रोजेक्ट पूर्ण डेव्हलप केलेला आहे. ह्याच्यामध्ये 45 टोटल बंगलोज आहेत. फेज 1, फेज 2, फेज 3 पकडून, ज्याच्यामध्ये फेज 1 सोल्ड आउट झालेला आहे, हे मी पुन्हा एकदा सांगतोय. प्लस तुम्हाला इथे स्वतःहून लोन करता येईल. लीडिंग बँकचं लोन क्लायंटनी स्वतः केलेलं आहे आणि बऱ्यापैकी लोन झालं आहे त्यांचं. तर हा विषय मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. कोणकोणत्या बँक्सने इथे ऑलरेडी लोन करून दिलेलं आहे. आणि तुम्हाला इथे ॲम्युनिटीजमध्ये स्विमिंग पूल, क्लब हाऊस, इंडोर गेम्स, त्याच्यानंतर किड्स प्ले एरिया, ह्या सगळ्या ॲम्युनिटीज भेटणार आहेत. प्लस 22 गुंठ्याचा तुम्हाला एक मोठा लॉन इथे भेटणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला एक वॉकिंग पाथ आहे, एक लोटस पॉन्ड आहे, गझिबो आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे ही प्रॉपर्टी मार्केटपासून फक्त दापोली मार्केटपासून फक्त 2 किलोमीटरच्या अंतरावर असल्यामुळे तुम्हाला बाकीच्या सोयीसुविधा म्हणजे मार्केट, सुपर मार्केट, त्याच्यानंतर डॉक्टर्स, क्लिनिक, हॉस्पिटल्स, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला जवळ भेटणार आहेत. तर हा प्लस पॉईंट आहे. उद्या जर तुम्ही वेकेशनला आहे, तर तुम्ही घर इकडे परचेस केलं, तुम्ही इकडे वेकेशनला आलेत, तर तुम्हाला इथे बाजूलाच रेझॉर्ट आहे, जे आपल्या प्रॉपर्टीचंच एक पार्ट आहे. ह्या रेझॉर्टमध्ये तुम्हाला फूडची सोय पण आहे. म्हणजे तुम्हाला एवढं ट्रॅव्हल केल्यानंतर घरी आल्यानंतर तुम्हाला स्वतः जेवण बनवायची गरज नाही आहे किंवा तुम्हाला कुठे लांब हॉटेलमध्ये जायची गरज नाही आहे. ही फॅसिलिटी तुम्हाला बाहेरच भेटणार आहे. आणि 3 स्टार हॉटेल आहे. हायजेनिक फूड तुम्हाला इथे एक्सपिरियन्स करायला भेटणार आहे. तुम्ही लॉंग विकेटला आहेत किंवा तुम्ही रिटायरमेंट नंतर इकडे सेटल झालेत, तर तुम्हाला साफसफाईची सुविधा इथे इझिली अवेलेबल होईल. कारण जे आपलं रेझॉर्ट आहे, तर रेझॉर्ट स्टाफचं गावामध्ये चांगलं कॉन्टॅक्ट आहेत. तर तुम्हाला ज्या मेड असतात किंवा मावशी ज्या घरकामं करतात, ह्या तुम्हाला इझिली अवेलेबल होतील. तर तुम्हाला तो एक प्लस पॉईंट आहे. अजून एक तुम्हाला पॉईंट सांगतो. इकडे रेझॉर्ट असल्यामुळे इकडे 24 तास स्टाफ असतो. इन केस तुम्ही जर इकडे कधी येऊन राहिलेत, तुम्ही एकटे आहेत, आजूबाजूच्या रो हाऊसमध्ये कोण नाही आहे, कारण लोक वेकेशन होम म्हणून घेतात किंवा सेकंड होम म्हणून घेतात, तर तुम्ही इकडे येऊन राहिलेत, इन केस काय एमर्जन्सी आली, तर हाकेच्या अंतरावर तुम्हाला इथे स्टाफ पण आहे. म्हणजे एमर्जन्सीमध्ये तुम्हाला कोणतरी एका हाकेवर येऊ शकतं. हाही तुम्हाला प्लस पॉईंट आहे. तुम्हाला ह्या प्रॉपर्टीमध्ये इंटरनल रोड्स भेटणार आहेत, वाईड इंटरनल रोड्स भेटणार आहेत, स्ट्रीट लॅम्प भेटणार आहेत तुम्हाला, ज्या सोलार स्ट्रीट लॅम्प्स आहेत तुम्हाला. इथे वॉटर अवेलेबिलिटी खूप आहे, कारण 2 विहिरी आहेत. एक विहीर आपल्या प्रोजेक्टमध्ये आहे, जिला भरपूर प्रमाणामध्ये पाणी आहे, आणि एक वॉटर स्टोरेज टँक आहे, जी मेन एंट्रन्सलाच आहे. मेन एंट्रन्सच्या बाजूला वॉटर स्टोरेज टँक आहे. पूर्ण गेटेड कम्युनिटी आहे. प्लस तुम्हाला इथे सुंदर असं मंदिर भेटणार आहे गणपती बाप्पांचं, ज्याची उद्या प्राणप्रतिष्ठापना आहे. तर तुम्हाला इकडे गणपती बाप्पाचं मंदिरही भेटणार आहे. निवांत क्लायमेट भेटणार आहे तुम्हाला इथे. आजूबाजूला सुंदर निसर्ग भेटणार आहे. सकाळी पक्ष्यांची किलबिलाट भेटणार आहे तुम्हाला. आणि मेन म्हणजे दापोली जे हे लोकेशन आहे, हे मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखलं जातं. कारण हा मधला जो पार्ट आहे ना, हा थोडा उंचावर आहे, हिली एरिया आहे. आपण समुद्राकडे जातो कोस्टल रूटकडे, तेव्हा तो पार्ट परत उतरत जातो, तो डाऊन हिल आहे. आणि तुम्हाला ह्या साईडला पण डाऊन हिल आहे. म्हणजे तुम्ही खेडकडून दापोलीला जेव्हा येता, तेव्हा तुम्ही दापोलीला बऱ्यापैकी उंच अंतरावर येता.
त्यामुळे तुम्हाला इकडे क्लायमेटही चांगलं भेटणार आहे. तर हे सगळे प्लस पॉईंट आहेत. आता इकडे जे रो हाऊसेस आहेत ह्यांचा जो एरिया आहे ना, हे 1.5 गुंठ्यापासून 2 गुंठ्याच्या प्लॉट्समध्ये आहेत. 3 BHKचे रो हाऊस आहेत, ज्याचं बिल्टअप एरिया आहे 1310 स्क्वेअर फूटचा. आणि तुम्हाला ग्राउंड +1 प्लस टेरेस असे प्रत्येक रो हाऊसेस भेटणार आहेत. आणि प्रत्येक रो हाऊसला तुम्हाला ॲम्पल कार पार्किंग स्पेस आहे. प्लांटेशन आहे थोडंफार, जे डेव्हलपरकडून तुम्हाला करून भेटणार आहे. रो हाऊसच्या आतमध्ये तुम्हाला 1000 लिटरची स्टोरेज टँक भेटणार आहे, वॉटर स्टोरेज टँक. आणि पार्किंग स्पेस एवढी मोठी आहे की तुम्ही मोठी SUV जरी आणून उभी केली ना तरी ती इझिली उभी राहील आणि तुम्हाला आजूबाजूला स्पेस भेटेल भरपूर. आणि तुम्हाला अपरंत ग्रीन होम्समध्ये एक वेगळा कन्सेप्ट आहे. ही ग्रुप हाऊसिंग सोसायटी आहे, त्यामुळे तुम्हाला इकडे 7-12 वगैरेची झंझट नाही आहे. डायरेक्ट तुम्हाला प्रॉपर्टी कार्ड भेटणार आहे. जे आपण शहरामध्ये बिल्डिंग्समध्ये वगैरे राहतो, आपल्या सोसायटीज असतात, त्या प्रत्येक म्हणजे आपल्या अपार्टमेंटचं आपल्याकडे प्रॉपर्टी कार्ड असतं. तसंच तुम्हाला इथे तुमच्या रो हाऊसला रीतसर एक प्रॉपर्टी कार्ड भेटणार आहे. त्यामुळे तुम्हाला हे सगळा जो प्रोजेक्ट आहे हा क्लिअर टायटल आणि विदाऊट एनी हेडॅक डील करणारा भेटणार आहे. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ह्या प्रॉपर्टीवर स्पेंड केलेला पूर्ण दिवस दाखवणार आहोत. म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्ही इथे काय एक्सपिरियन्स केलं हे आम्ही तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहोत. त्याचबरोबर आपण पूर्ण प्रॉपर्टी एक्सप्लोअर करणार आहोत आणि मी तुम्हाला रो हाऊसेस दाखवणार आहे. रो हाऊसेसची टूर आपण करणार आहोत आणि शेवटी मी तुम्हाला किंमत सांगणार आहे. आणि बँक फायनान्सबद्दल पण आपण बोलूया की कोणकोणत्या बँकचे ऑप्शन्स इकडे अवेलेबल आहेत आणि ऑलरेडी कोणकोणत्या बँक्सने इकडे लोन करून दिलेले आहेत. तर आता आपण सुरुवात करूया आपल्या ॲक्च्युअल व्हिडिओची, जी सूर्योदयापासून सुरुवात होणार आहे. तर आता आपण आहोत आपल्या प्रॉपर्टीच्या मेन एंट्रन्सला. सूर्योदय होतो आहे. सूर्यदेवता जस्ट आता उगम पावत आहेत. आणि हा जो रस्ता आहे हा कंटिन्यू होतो आहे बुरोंडीकडे. इथून तुम्हाला लाडघर हे फक्त 7 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आणि ह्या साईडला तुम्हाला दापोली मेन मार्केट हे फक्त 2 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तर इथे जो निसर्ग आहे आणि सकाळ सकाळची ही हवा आहे ना एवढी फ्रेश आहे. आणि लोक इथे वॉक करतात सकाळी सकाळी. म्हणजे आता एक आजी गेल्या तिथे वॉक करत त्या साईडला. आणि लोकांना तुम्ही पाहू शकता बघा, हेही गृहस्थ वॉक करत चाललेत. आणि पक्ष्यांचा आवाज वगैरे, किलबिलाट सकाळची, एवढं सुंदर वातावरण आहे. आणि ह्याच सुंदरतेमध्ये, ह्या निसर्गामध्ये ही आपली प्रॉपर्टी आहे. तर आता एंटर करूया आपण. ही मेन एंट्रन्स आहे. पूर्ण तुम्हाला इकडे गेटेड कम्युनिटी आहे ही, आणि हा मेन एंट्रन्स आहे. तर आता मी तुम्हाला सकाळची दृश्य दाखवतो. जसं आपण इंट्रोडक्शनमध्ये मेन्शन केलं की सकाळ ही कशी होणार आहे इथे तुमची, आणि सकाळ ते रात्रीपर्यंतचा जो एक्सपिरियन्स आहे कसा असणार आहे. तर आता आपण एंटर केलेलं आहे प्रॉपर्टीमध्ये. आणि हे इंटरनल रोड्स आहेत आतमध्ये, एकदम वाईड रोड तुम्हाला इथे भेटतो आहे. आणि ही फेज 1 आहे आपल्या प्रॉपर्टीची. म्हणजे इकडे तुम्हाला सगळे रो हाऊसेस भेटणार आहेत, पण हे सगळे सोल्ड आउट आहेत. आणि जे ऑलमोस्ट कंप्लीट व्हायला आलं आहे, म्हणजे ह्या इयर एंडपर्यंत जे कंप्लीट होणार आहे तो आहे आपला फेज 2 आणि त्याच्यानंतर फेज 3. आणि हे जे हॉटेल आहे, हे जे रिसॉर्ट आहे, हे पण आपल्या प्रॉपर्टीचा एक हिस्सा आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा इकडे घर विकत घ्याल तेव्हा तुम्हाला ह्या हॉटेलचाही यूज होणार आहे. हे बघा किती सुंदररित्या सगळे रो हाऊसेस इथे तयार केलेले आहेत. हे डेव्हलप झालेले आहेत. फेज 1 ही पूर्ण सोल्ड आहे. त्यामुळे आपण डिस्कस करणार आहोत फेज 2 आणि फेज 3च्या बद्दल. जर बघा समोर सुंदर मंदिरही आहे. आणि इथे तुम्हाला 22 गुंठ्याचा एक लॉन भेटतोय. त्याच्यामध्ये लोटस पॉन्ड आहे, एक वॉकिंग पाथ आहे पूर्ण, आणि गझिबो आहे तिथे. आणि मगाशी इथे मोर आलेले, आता नाही दिसत आहेत, पण इकडे मोर फिरत होते. आणि मोर इकडे हमखास, म्हणजे तुम्हाला मोर इकडे रोजच येतात. ते तुम्हाला कॉमन होईल एक दिवस की इकडे तुम्हाला मोर वगैरे पाहायला भेटतील. आणि अशा प्रकारे तुम्हाला इकडे हा लॉन एरिया आहे. पूर्ण क्षेत्रफळ याचं हे 22 गुंठ्याचं आहे. हा गझिबो आहे जो मी आता तुम्हाला तिथून दाखवला चालत येताना.
आणि बघा किती सुंदर दिसतात सगळे रो हाऊसेस. तसेच रो हाऊसेस इकडे येणार आहेत. त्या साईडला स्विमिंग पूल वगैरे आहे, तुम्हाला क्लब हाऊस येणार आहे, तिकडे इंडोर गेम्स आहेत, तिकडे त्या साईडला रो हाऊसेस आहेत, तिकडे आहेत, इकडे आहेत. आणि ही फेज 3 आहे. तर फेज 2 ही तुम्हाला 2024 डिसेंबरपर्यंत कंप्लीट भेटणार आहे. ऑलमोस्ट तुम्हाला पोझिशन भेटेल तिचं ऑलमोस्ट. आणि हा सुंदर लोटस पॉन्डही तुम्ही इकडे एक्सपिरियन्स करू शकता. तर पूर्ण प्रॉपर्टीचा एक सुंदर नजारा आपल्याला सकाळी एक्सपिरियन्स करता येणार आहे इथे. आणि तुम्ही छानपैकी इकडे वॉक करू शकता, फ्रेश एअर घेऊ शकता. आणि मी तुम्हाला सांगितलं स्टार्टिंगला की दापोली का, आणि दापोलीला तुम्ही का प्रॉपर्टी घेऊ शकता हे आपण एक्सप्लेन केलेलं आहे. उद्या ह्या मंदिरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती बसणार आहे आणि प्राणप्रतिष्ठा आहे ती उद्या होणार आहे इथे. आणि हे बघा, आणि बघा तुम्हाला इथे एक ह्यूज स्विमिंग पूल भेटणार आहे जो बऱ्यापैकी डीप आहे इकडे. आणि हे सगळं प्रोसेसमध्ये आहे, सगळं भेटणार आहे कारण हे तुम्हाला ह्या फेजबरोबर भेटणार आहे सगळं. ह्याचं पण काम ऑलमोस्ट झालेलं आहे. आणि इथे तुम्हाला इंडोर गेम्स आहेत. शांतता नोटीस करा तुम्ही इथे. आणि आजूबाजूला फक्त पक्ष्यांचा किलबिलाट आहे. तर हे जे आपण आता वॉक करतोय हा पूर्ण फेज 2 आहे. तर फेज 2 मध्ये आता टोटल 16 बंगलोज आहेत. त्याच्यातले काही सोल्ड आउट आहेत. किती आहेत काय आहेत ते तुम्हाला डायरेक्ट इथून माहिती भेटेल. जो नंबर स्क्रीनवर रिफ्लेक्ट होतो याच्यावर तुम्ही कॉल करू शकता. कॉलिंगचा टाईम सकाळी 10 ते संध्याकाळी 6 हा असणार आहे. आणि तुम्हाला त्याच्या व्यतिरिक्त जर काही एन्क्वायरी असेल तर तुम्ही ह्या नंबरला व्हॉट्सॲप करू शकता 6च्या नंतर किंवा 10च्या अगोदर सकाळी. तर ते तुम्हाला कॉल करतील, परत कॉलबॅक करतील. पण जे कॉलिंगचा टाईम आहे हा 10 ते 6 आहे, सकाळी 10 ते संध्याकाळी 6. तर बघा अशा प्रकारे पूर्ण प्रॉपर्टी आहे. आणि तुम्हाला इकडे प्लॉट साईज आहे ना, ही 1.5 गुंठ्यापासून 2 गुंठा अशी प्लॉट साईज आहे. प्रत्येक प्लॉटची साईज वेगळी आहे. आणि बघा काय व्ह्यू आहे इथून. जे बंगलोज आहेत ना हे म्हणजे तुम्हाला इथे तुम्ही उभे राहिले ना की हेही तुम्हाला पूर्ण स्वित्झर्लंडची फील देणार आहे. बघा भारतामधलं स्वित्झर्लंड. आणि त्यामध्ये मंदिर हे अजून या पूर्ण प्रॉपर्टीची शोभा वाढवते. तर जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या ह्या प्रोजेक्टला अटॅच हे रेझॉर्ट आहे. म्हणजे हे रेझॉर्ट सेम मालकांचंच आहे, डेव्हलपर्सच आहे. त्यामुळे तुम्हाला जी फॅसिलिटी भेटणार आहे म्हणजे तुम्हाला टी ब्रेकफास्ट वगैरे तर ती तुम्हाला इथे इझिली ॲक्सेसिबल आहे. तर आता आपण पण चाललो आहे ब्रेकफास्ट करायला. तर अशा प्रकारे एंट्री आहे इथे वगैरे. हा सगळा रेझॉर्टचा प्रेमाइसेस आहे. आणि तुम्हाला इकडे रेस्टॉरंट आहे बाजूलाच. म्हणजे तुम्ही घरातून निघाले तुम्हाला फक्त बाजूला यायचे, इथे तुम्हाला फूडची व्यवस्था आहे. अशा प्रकारे हे रेस्टॉरंट आहे इथे. आणि तुम्हाला इथे बेस्ट क्वालिटी फूड जसं मी इंट्रोडक्शनमध्ये मेन्शन केलेलं ते तुम्हाला इथे एन्जॉय करता येईल. तर आता आपण ब्रेकफास्ट करूया आणि मग पुढचे सगळे पॉईंट कवर करूया. तर आता मी तुम्हाला दाखवतो रो हाऊसेस. म्हणजे आत्ता आपण आतून पूर्ण टूर करणार आहोत त्याची. आणि मी पूर्ण डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे कशा पद्धतीने बांधलेत, कशा फिटिंग्सच्या क्वालिटीज आहेत आणि 3 BHK हे कसं पूर्ण 1+1 मध्ये मॅनेज केलं आहे. तर हे सगळं आता आपण पाहणार आहोत. तर चला आता आपण टूर करूया रो हाऊसेस. तर जसं मी तुम्हाला मेन्शन केलेला हा फेज 1 आहे, हा सोल्ड आउट आहे. फेज 2 आपला तिकडे आहे, फेज 3 तिकडे आहे. तर आता मी तुम्हाला फेज 1 मधले बंगलो दाखवतो आहे जे सॅम्पल बंगलोज आहेत. तर हा बघा बंगलो नंबर 6. आता इथून तुम्हाला 4 फुटाची वॉल कंपाऊंड आहे जी जांभा दगडा म्हणजे ज्याला चिरा पण आपण म्हणतो त्याला तुम्हाला वॉल कंपाऊंड आहे. इकडे तुम्हाला लॅम्प्स येणार आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला असं इकडे पूर्ण ॲम्पल पार्किंग स्पेस आहे. इथे बघा तुम्हाला किती जागा भेटते. तुम्हाला ह्याच्यामध्ये प्लांटेशन येणार आहे. हे सगळं डेव्हलपर्स तुम्हाला करून देणार आहेत. तुम्हाला बॅकयार्डला पद्धतशीर जागा आहे, स्पेस आहे. मी तुम्हाला सांगितलेलं 1.5 गुंठा ते 2 गुंठा असे सगळे प्लॉट साईज व्हॅरी करतात. बॅकयार्डला पण बघा तुम्हाला प्लांटेशन आहे व्यवस्थित. तुम्हाला बॅकयार्डला ॲक्सेस करायला आतून दरवाजा आहे, व्हेंटिलेशन चांगलं आहे.
म्हणजे तुम्ही नोटीस करू शकता की हे मध्ये डिवाईड केलेलं आहे, अशा प्रकारचं कन्स्ट्रक्शन आहे. तर तुमचा एक बंगलो आणि बाजूला एक बंगलो अशा प्रकारे डिवाईड झालं आहे ते. आणि मागच्या साईडला तुम्हाला पूर्ण खुल्ला निसर्ग आहे, स्टेट हायवे बाजूलाच आहे. कन्स्ट्रक्शन क्वालिटी ही उत्तम प्रकारची आहे. तुम्हाला इकडे कन्स्ट्रक्शन क्वालिटीमध्ये काही कॉम्प्रोमाइज केलेले नाही आहेत. तर चला आता आपण एक्सप्लोर करूया रो हाऊस. तर याची मी तुम्हाला शॉर्टमध्ये माहिती देतो. पूर्ण जे बांधकाम आहे रो हाऊसचं हे 1310 स्क्वेअर फूटचं आहे. बिल्टअप एरिया तुम्हाला 1.5 ते 2 गुंठ्यापर्यंतची प्लॉट साईज भेटणार आहे. बाकी मी तुम्हाला सगळं दाखवलं. आणि इथे प्लस पॉईंट असं आहे की तुम्ही रेझॉर्टबरोबर टायअप करून ह्याला कमर्शियलाइज पण करू शकता. जे टुरिस्ट आहेत ह्यांना तुम्ही इथे बोलून ते त्याला रेंटल करू शकता. आणि जो प्रॉफिट शेअरिंग रेशिओ आहे हा 60-40 तुम्हाला रेझॉर्टबरोबर शेअर करायला लागेल. आणि त्याच्यामुळे फायदा तुम्हाला असा होणार आहे की तुमचं इकडचं मेंटेनन्स राहील, जे क्लायंट येतील त्यांना हॉस्पिटॅलिटी भेटेल, सर्व्हिस भेटेल चांगली, आणि तुम्हाला ह्याच्यातून रेव्हेन्यू जनरेट होईल. तर हा तुम्हाला प्लस पॉईंट राहणार आहे. तर चला आता एक्सप्लोअर करूया आपण आतमध्ये प्रॉपर्टी. तर अशा प्रकारे तुम्हाला ही इकडे मेन एंट्री आहे आणि एक तुम्हाला असं छोटंसा पॅसेज दिलेला आहे, सिटिंग एरिया. आणि स्टार्टिंगलाच एंटर केल्या तुम्हाला असा लिव्हिंग रूम आहे. इथे ह्या जागेला कसं युटिलाइज केले हे तुम्ही इथे ऑब्झर्व करू शकता. बघा इथे सिटिंग आहे, इथे समोर तुम्हाला टेलिव्हिजन एरिया आहे, तुम्हाला इथे मॉडर्न किचन आहे, इकडे तुम्हाला डायनिंग टेबल आहे, इकडे पूर्ण किचन आहे. तुम्हाला प्लॅटफॉर्म बऱ्यापैकी मोठा आहे, स्पेशियस किचन आहे, किचनला व्हेंटिलेशन आहे डायरेक्ट. बाकी मालकांनी हे सगळे स्वतःच्या परीने केलेले आहेत. हे जेवढं तुम्हाला दिसत आहेत ना इकडे इंटिरियरला, हे स्वतःच्या पद्धतीने केले. तिकडे तुम्हाला कॉमन वॉशरूम एरिया आहे, टॉयलेट बाथरूम. हाही खूप स्पेशियस आहे. हा बघा. आणि मगाशी मी तुम्हाला दाखवलं इथे तुम्हाला बॅकयार्डला इथून ॲक्सेस आहे, हा दरवाजा आहे. आणि फर्स्ट बेडरूम म्हणजे आता G+1 प्लस टेरेस आहे आपल्या ह्या रो हाऊसला. तर हा बघा, हा बेडरूम किती सुंदररित्या हा बनवलेला आहे. आणि इथे तुम्हाला एक सिट आउट भेटतोय विंडोला. इथे एक चांगला पॅसेज दिला आहे, इथे तुम्ही बसून चिल करू शकता. इथे तुम्ही उद्या गाद्या वगैरे टाकल्या ना तर आरामशीर रिलॅक्स करू शकता. इथून तुम्हाला व्हेंटिलेशन आहे, मागून तुम्हाला ओपन व्ह्यू आहे, त्यामुळे इथे तुम्हाला काही अडचण नाही आहे. उद्या तुम्हाला व्हेंटिलेशन एकदम क्लीन आणि क्लिअर भेटणार आहे. आणि अशा प्रकारे तुम्हाला वॉल माउंटेड वॉर्डरोब्स आहेत इथे तुम्हाला, हे बघा इथे. आणि इथेही प्रोव्हिजन आहे अशा प्रकारे. तर सुंदररित्या बनवलं आहे. वरती तुम्हाला स्टोरेज आहे. आता आपण जाऊया फर्स्ट फ्लोअरला. तर फर्स्ट फ्लोअरला अशा सुंदर स्टेअरकेस दिल्यात तुम्हाला वुडनमध्ये, आणि त्याला साईडला स्टीलच्या रेलिंग्स आहेत. इकडे तुम्हाला ग्लास आहे व्यवस्थित. तिकडे बघा सेफ्टीसाठी एकदम व्यवस्थित लक्ष देऊन केलेलं आहे सगळं. तुम्हाला सुंदर अशा रेलिंग्स आहेत तिथे. तर पहिला मी तुम्हाला बॅल्कनीचा व्ह्यू दाखवतो. तुम्हाला इथे मोठी स्पेशियस बॅल्कनी भेटणार आहे. तुम्ही हा काउंट जर म्हणजे व्हिडिओमध्ये लक्षात येत नाही लवकर, तर खुर्च्यांचा काउंट ह्याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता किती भव्य बॅल्कनी आहे तुम्हाला इथे. आणि इथून सुंदर असा व्ह्यू प्लस हवेचं व्हेंटिलेशन आणि आपल्या प्रॉपर्टीचा व्ह्यू. समोर तुम्हाला रेझॉर्टच्या स्विमिंग पूलचा व्ह्यू भेटतोय. म्हणजे ह्या स्पेसिफिक रो हाऊसमधून भेटतोय, पण तुम्हाला तर तिकडून सगळीकडूनच भेटणार आहे. जसं तुम्ही रो हाऊस सिलेक्ट कराल किंवा जसं फायनल कराल त्याच्यावर आहे. फर्स्ट फ्लोअरला तुम्हाला हा पहिला बेडरूम. ह्या बेडरूमला तुम्हाला अटॅच टॉयलेट बाथरूम. आणि मी तुम्हाला बोललेलो की फिटिंग्स ज्या क्वालिटीच्या आहेत त्या एकदम बेस्ट क्वालिटीच्या फिटिंग्स इथे तुम्हाला दिलेल्या आहेत डेव्हलपरनी. तर सुंदर फिटिंग्स आहेत इकडे. बाकी हे सगळं मालकांनी स्वतः केलं आहे. कबड वगैरे, बेड वगैरे हे सगळं मालकांनी केलं आहे इंटेरियर. आणि तुम्हाला इथेही एक बॅल्कनी भेटते. तर बघा ह्या बेडरूमला अटॅच तुम्हाला अजून एक बॅल्कनी आहे इथे. तर इथे तुम्ही आरामशीर रिलॅक्स करू शकता. एक सुंदर कन्सेप्टचा हा प्रोजेक्ट आपण म्हणू शकतो. आता दुसरा बेडरूम आपण पाहूया. तर हा तुम्हाला सेकंड बेडरूम आहे इथे. जी खालच्या बेडरूमची साईज आहे ऑलमोस्ट त्याच साईजचा बेडरूम तुम्हाला. तर बघा हा सेकंड बेडरूम आहे अशा प्रकारे. ह्याला तुम्हाला अटॅच टॉयलेट बाथरूम एरिया आहे. तुम्हाला फिटिंग्स वगैरे इकडे सेम भेटणार आहेत. आणि बाथरूम हे स्पेशियस आहेत. टॉयलेट बाथरूम जे आहेत ना हे स्पेशियस आहेत, कंबाईंड आहेत. आणि इथेही तुम्हाला वरती
अशा प्रकारे विंडो भेटणार आहे. जे प्रोव्हिजन खाली होतं तसं सेम प्रोव्हिजन तुम्हाला इथेही भेटणार आहे. तर तुम्ही बाकी तुमच्या पद्धतीने इकडे चिल करू शकता, एन्जॉय करू शकता हा व्ह्यू वगैरे बसून. आता आपण जागेवरती मी तुम्हाला दाखवतो टेरेस. तर टोटल 3 BHKचा हे रो हाऊस आहे आणि इथून तुम्ही ॲक्सेस करू शकता तुमचा टेरेस. बघा आता इथून अजून सुंदर व्ह्यू आहे. अजून आपण उंचावर आलो आहे हाईटला. बघा आणि इथे तुम्हाला एक भव्य टेरेस पण आहे. आणि इथून जो व्ह्यू भेटतोय हा एकदम डिफरंट आहे. आपला बॅकयार्डचा पॅसेज आपल्याला इथून बघायला भेटतोय. पूर्ण ओपन प्लॉट बाजूला पूर्ण जी ओपन पॅसेज आहे हा आपल्याला पाहायला भेटतोय. पावसाळ्यामधली दृश्य अजून वेगळी असतात, अजून सुंदर असतात. त्यामुळे तुम्ही इकडे निसर्ग हा ओपनली एन्जॉय करू शकता. तर बघा अशा प्रकारे पूर्ण व्ह्यू आहे तुम्हाला इथून. तर चला आता आपण जाऊया परत. तर बघा संध्याकाळचे ऑलमोस्ट 6:15 वाजायला आलेत आणि मी तुम्हाला जे प्रॉमिस केलेलं की मी तुम्हाला इव्हनिंगचा पण व्ह्यू दाखवणार आहे. तर आता एक एरियल व्ह्यू दाखवतो मी तुम्हाला रेझॉर्टच्या बाल्कनीमधून. आणि पूर्ण बंगलोजवर सनराईज आलेले आहेत. समोर आपल्याला आकाशामध्ये चंद्रही दिसतोय. तर आता मी तुम्हाला खालून एक व्ह्यू दाखवतो सुंदर लॉन आणि बंगलोजचा. आणि त्याच्यानंतर आपण एक नाईट व्ह्यू पाहूया. तर आता आपण आलेलो आहोत लॉन एरियामध्ये आणि समोर सूर्य मावळणार आहे आता थोड्याच वेळामध्ये. आणि सोनेरी सूर्याची किरणं ही कसा संध्याकाळचा व्ह्यू देतात हे मला तुम्हाला दाखवायचं होतं. आणि शांतता आहे, क्लायमेटमध्ये गारवा आहे. आणि जो मंदिराचा वरचा कळस आहे हा बघा किती सुंदर वाटतोय आता ह्या सनराईजमध्ये. समोरच तुम्हाला चंद्रही पाहता येईल. अशा प्रकारे एक सुंदर व्ह्यू आहे. आणि मी तुम्हाला विहीर दाखवतो. मी सकाळपासून तुम्हाला विहीर दाखवली नाही, ती विहीर पण मी तुम्हाला दाखवतो आता. तरी बघा आपला जो फेज 2 आहे ना ज्याचं काम चालू आहे त्याच्या मागेच आपल्याच प्रॉपर्टीमध्ये ही खूप मोठी अशी विहीर आहे. आणि विहिरीला बघा बऱ्यापैकी पाणीही आहे. मी तुम्हाला प्रॉमिस केल्याप्रमाणे हा आहे प्रॉपर्टीचा नाईट व्ह्यू. तुम्ही स्वतःच अंदाज लावू शकता की प्रॉपर्टी सकाळी, संध्याकाळी आणि रात्री ही कशी दिसते आणि इथे तुम्ही का येऊन राहू शकता. तर ह्याचबरोबर आता जाणून घेऊया आपण प्रॉपर्टीची किंमत. तर आपल्या इकडे रो हाऊसेस जे स्टार्ट होतात ते आहेत 45 lakhs ऑनवर्ड्स. आणि तुम्ही इथे लीडिंग बँक्सकडून लोनही करून घेऊ शकता जे ऑलरेडी आपल्या क्लायंट्सनी केलेले आहेत. अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आपण संपर्क साधू शकता. तर जाता जाता आपण पाहणार आहोत सुंदर प्रॉपर्टीचा बर्ड आय व्ह्यू ड्रोनच्या माध्यमातून. आणि मी घेतो तुमचा निरोप. तर आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. लवकरच भेटू कोणत्या तरी नवीन डीलमध्ये, कोणत्या तरी नवीन प्रॉपर्टी बरोबर. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. नमस्कार.